Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। AIMIMचे महाराष्ट्रातले नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीकडे, त्यांनी सांगताना तर काँग्रेस एनसीपीच सांगितलंय, पण काँग्रेस एनसीपी महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे महाविकास आघाडीकडे महाराष्ट्र विधानसभेतल्या 28 मुस्लिम बहुल विधानसभा क्षेत्रांमध्ये MIM बरोबर काही अंडरस्टँडिंग करता येईल का या संदर्भात प्रस्ताव रूपी एक पत्र पाठवलेलं आहे। इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे की शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांच्या विरोधात लढताना MIMचा सुद्धा पाठिंबा महाविकास आघाडीला असू शकतो आणि एकत्रितपणे त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लढवाव्यात अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी टाकलेला आहे। इंटरेस्टिंगली त्यांनी शिवसेनेचं नाव त्याच्यामधनं गाळलेलं आहे, पण काँग्रेस आणि एनसीपी कडनं या बाबतीमध्ये प्रतिक्रिया येण्याच्या आधी शिवसेनेकडनं म्हणजे संजय राऊतांनी या बाबतीत प्रतिक्रिया देऊन टाकली आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगून टाकलंय की तिसऱ्या 3 पक्ष आधीच महाविकास आघाडीमध्ये आहेत, त्याच्यामुळे जागा भरलेली आहे, अजून कुठल्याही पक्षाला महाविकास आघाडीमध्ये जागा मिळण्याची शक्यता कमी असं सांगून त्यांनी तो विषय संपवून टाकलेला आहे। पण असं जरी असेल तरी समाजवादी पार्टीबरोबर महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू आहेत। शेतकरी कामगार पक्षाला सुद्धा कदाचित एखाद दुसऱ्या जागा सोडण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळते आणि या जागा या शिवसेनेला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार किंवा काँग्रेसला त्यांच्या कोट्यातनं सोडायला लागणार आहेत। पण असं असताना MIMचा हा प्रस्ताव नक्की कशासाठी आलेला आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीबरोबर कुठलाही समझोता न करता निवडणुकीत उतरलेल्या MIMला विधानसभा निवडणुकीत मात्र अशा पद्धतीचं पत्र पाठवावंसं का वाटतंय, ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने चर्चेला येते। नक्की ही चर्चा का होतीये आणि MIMचा या पाठीमागे काही डाव आहे का? महाविकास आघाडीतल्या काँग्रेस एनसीपी पेक्षाही उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे का आणि MIMचा स्वतःचा यामागचा उद्देश काय, हे मी तुम्हाला या व्हिडिओतनं समजावण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। आधी आपण MIMचा शिरकाव महाराष्ट्राच्या राजकारणात कसा झाला हे आधी समजून घ्यायचा प्रयत्न करूया। निजामच्या हैदराबाद संस्थानाचा जो मराठवाड्यातला भाग जो हैदराबाद संस्थानामध्ये होता त्यामध्ये असलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये MIMचा प्रभाव आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो। मग तो नांदेड सारखा जिल्हा असेल, औरंगाबाद सारखा जिल्हा असेल, उस्मानाबाद सारखा जिल्हा असेल किंवा परभणी आणि इतर भाग असेल, जालन्यासारखा भाग असेल, या भागांमध्ये MIMने गेल्या काही वर्षांमध्ये आपलं बस्तान बसवलेलं होतं। MIMची एंट्री महाराष्ट्राच्या राजकारणात नांदेड महानगरपालिका निवडणुकांपासून झाली आणि त्या ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात लढवून नगरसेवक निवडून आणून MIMने महाराष्ट्राच्या राजकारणात आपला शिरकाव केला। मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुस्लिम समुदायाचं प्रमाण हे 10% जास्त आपल्याला बघायला मिळतं आणि याच ठिकाणी MIMने आपले पाय रोवायला सुरुवात केली। त्यांचा मुख्य जो पिच होता मुस्लिम समुदायासमोर तो हाच होता की तुम्हाला उमेदवारी न देता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुमची मतं वापरून घेते, पण मुस्लिम समुदायातल्या एखाद्या नेत्याला उमेदवारी देण्यापासून मात्र ते तयार होत नाहीत आणि म्हणून MIM तुम्हाला उमेदवारी देऊ शकतं आणि म्हणून MIMला तुम्ही मतदान करा, अशा पद्धतीने MIMने महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला। हळूहळू त्यांचा विस्तार धुळे आणि मुंबईमध्ये सुद्धा झाला। इनफॅक्ट 2014 मध्ये MIMने ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लढवल्या त्यावेळेस औरंगाबादमध्ये त्यांची सीट निवडून आली, औरंगाबाद जिथे इम्तियाज जलील निवडून आले होते, आणि मुंबईमध्ये सुद्धा वारिस पठाण भायखळा विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले होते। अर्थात बहुरंगी लढत होती, त्याच्यामध्ये मुस्लिम मतं एकगठ्ठा त्यांना पडल्यामुळे तो विजय त्यांना मिळवता आला। त्यानंतर 2019 मध्ये सुद्धा धुळ्यामधनं MIMचे आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आपण बघितले, म्हणजे मालेगाव मध्य या विधानसभा मतदारसंघातनं MIMचे आमदार त्या ठिकाणी निवडून आलेले आपण बघितले। 2 सीट MIMच्या त्याही वेळेस निवडून आल्या होत्या। या गोष्टीवर जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की MIMने साधारणतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातच निवडणूक लढवणं नेहमी पसंत केलंय। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने पार्टनर मिळाला। दलित आणि मुस्लिम या कॉम्बिनेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये त्यांनी निवडणुका लढवल्या आणि प्रकाश आंबेडकरांना कुठेतरी लक्षात आलं की आपली मतं MIMला ट्रान्सफर होत आहेत, पण त्यांना ज्या प्रमाणामध्ये अपेक्षा होती त्या प्रमाणामध्ये MIMची मतं मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला ट्रान्सफर झाली नाहीत। त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातनं इम्तियाज जलील मात्र निवडून आले, पण इतर ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा खासदार मात्र 2019 मध्ये
लोकसभेमध्ये जाऊ शकला नाही. 24 मधली परिस्थिती बदललेली आहे आणि त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीने जरी उमेदवार दिले तरी त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर झाला नाही. ज्या प्रमाणामध्ये 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि MIM या अलायन्सने 7% जास्त मतदान घेतलं होतं, ती किमया 2024 मध्ये त्यांना करता आली नाही. इनफॅक्ट इंटरेस्टिंग गोष्ट अशी की लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा MIMने 5 लोकसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उतरवले होते. त्यातला पहिला मतदारसंघ ऑफकोर्स औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ, जो आता संभाजीनगर आपण त्याला ओळखतो, छत्रपती संभाजीनगर. तो औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये इम्तियाज जलील नंबर 2ला होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदायाची मतं त्यांना मिळाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे हे 3 नंबरला फेकले गेले. दुसरं त्यांनी उमेदवारी दिली होती ती पुणे लोकसभा मतदारसंघात, अर्थात त्यांना फारच कमी म्हणजे 860 मतं पडली. तिथेही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला. औरंगाबादमध्ये ज्या पद्धतीने संदीपान भुमरे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार निवडून आलेले होते. पण पुण्याच्या विजयामध्ये MIMच्या उमेदवाराला पडलेल्या मतांचा काहीच संबंध आपण लावू शकत नाही. पण त्याच्या पलीकडे 3 अजून मतदारसंघामध्ये MIMने आपला उमेदवार दिला होता. एक भिवंडी लोकसभा मतदारसंघ, मुंबई नॉर्थ सेंट्रल की ज्या ठिकाणी वर्षा गायकवाड भारतीय जनता पार्टीच्या उज्ज्वल निकम यांच्या समोर उभ्या होत्या, आणि तिसरा मतदारसंघ म्हणजे उस्मानाबादचा मतदारसंघ, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ ज्याला आपण धाराशिव म्हणतो, त्या लोकसभा मतदारसंघात सुद्धा MIMने उमेदवार दिलेला होता. पण या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये MIMचा उमेदवार असून सुद्धा मुस्लिम समुदायाने शिवसेनेला मतदान करणं पसंत केलं, काँग्रेसला मतदान करणं पसंत केलं, पण MIMला मात्र त्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे मतदान होऊ शकलं नाही. यापैकी 2 मतदारसंघांमध्ये म्हणजे धुळे आणि मुंबई नॉर्थ सेंट्रलमध्ये काँग्रेस विजयी झाली आणि उस्मानाबादला ओमराजे निंबाळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे विजयी झाले. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही धुळ्यामधली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये ज्या विधानसभा मतदारसंघामधनं MIMचे आमदार निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला 1,96,000 तर भारतीय जनता पार्टीच्या संदीपन भुमरे भारतीय जनता पार्टीच्या सुभाष भामरे यांना अवघी 4,500 मतं त्या ठिकाणी मिळू शकली आणि फक्त त्या विधानसभा मतदारसंघामधल्या मिळालेल्या मॅसिव्ह लीडच्या बळावरती शोभा बच्चाव धुळा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या. याचा अर्थ काय तर MIMच्या लक्षात आलं की ज्या ठिकाणी त्यांच्याकडे तगडा उमेदवार होता, ज्या ठिकाणी इम्तियाज जलील ज्यांचं औरंगाबाद शहरातल्या छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मुस्लिम समुदायावरती त्यांचा वर्चस्व होता, त्या ठिकाणी त्यांना मतदान झालं. पण महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये मात्र मुस्लिम समुदायाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पसंत केलं आणि त्यांच्याच बाजूने मतदान केलेलं बघायला मिळतंय. कुठेतरी MIMच्या हे लक्षात यायला सुरुवात झाली आहे की महाराष्ट्रामधला ट्रेंड हा MIMला ज्या पद्धतीने सोयीचा होता त्या पद्धतीचा दिसत नाहीये. MIMची बार्गेनिंग पॉवर किंवा MIMची न्यूसन्स व्हॅल्यू ही महाराष्ट्राच्या राजकारणात कमी होत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता एक नवीन डाव त्यामध्ये टाकला गेला आहे. यामागचं कारण असं आहे की काँग्रेसच्या नेतृत्वामधनंच, खास करून मुस्लिम समुदायाच्या नेतृत्वातनंच महाराष्ट्रातल्या 28 कमीत कमी जागांवरती मुस्लिम समुदायातनं मुस्लिम उमेदवार द्यावेत अशा पद्धतीची मागणी सुरू झाली आहे. यामधली पहिली मागणी ही काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये अशाच पद्धतीची मागणी ही नसीम खान ज्यांना मुंबई नॉर्थ सेंट्रल उत्तर मध्यमधनं वर्षा गायकवाड यांच्याऐवजी लोकसभेला उमेदवारी हवी होती, त्यांनी सुद्धा कशा पद्धतीने काँग्रेसने मुस्लिम समुदायाला उमेदवारी दिलेली नाही अशा पद्धतीची तक्रार ही काँग्रेस श्रेष्ठींकडे केलेली होती. त्याही परिस्थितीत MIMने त्या ठिकाणी उमेदवार देऊन सुद्धा वर्षा गायकवाड त्या मतदारसंघातनं जिंकल्या. त्याच्यामुळे आता MIMचा प्रयत्न असा आहे की काँग्रेसच्याच डिमांडवरती आरूढ होऊन महाविकास आघाडीकडे एक नवीन प्रस्ताव पाठवणं की जेणेकरून कमीत कमी जर काँग्रेसला या सगळ्या मतदारसंघामध्ये मुस्लिम फेस देणं हे शक्य होईलच असं वाटत नाही. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेसचं असं लक्षात आलेलं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये जर मुस्लिम उमेदवार दिला तर विरोधी महायुतीचे उमेदवार हे हिंदुत्वाच्या नाऱ्यावरती एक गठ्ठा मतं आपल्याकडे खेचून घेतात, पण दुसऱ्या बाजूला मुस्लिम उमेदवाराला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मतं ट्रान्सफर करणं हे त्यांच्यासाठी मुश्किल होतं. अशा परिस्थितीमध्ये मध्यम मार्ग काढून कुठला उमेदवार देता येईल का याचा विचार कुठेतरी काँग्रेसला करावा लागतोय. याच गोष्टीचा फायदा MIM घ्यायचा प्रयत्न करत आहे. उद्या त्यांनाही माहिती आहे की महाविकास आघाडीबरोबर अलायन्स करणं त्यांना शक्य होणार नाही,
किंवा महाविकास आघाडीला ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांशी 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी चर्चा केली, 3 जागा कमीत कमी सोडायची तयारी दर्शवली, गेल्या बाजार 2 जागा सोडण्याची तयारी दर्शवली, तरी सुद्धा ती युती होऊ शकली नाही. त्याच पद्धतीने MIM बरोबर अंडरस्टँडिंग होणं कठीण आहे हेही त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच हा प्रस्ताव ठेवला गेलाय, जेणेकरून जर उद्या अलायन्स नाही होऊ शकलं तर MIM कमीत कमी या मुस्लिम बहुल भागांमध्ये जाऊन सांगू शकेल की आमच्याकडे आम्ही प्रयत्न केला पण उमेदवारी दिली जात नाहीये, त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार काँग्रेसकडनं दिला जात नाहीये आणि म्हणून आमच्या उमेदवाराला मतदान करा. त्या वोट त्याच्यामुळे जर मुस्लिम मतदार त्यांच्याकडे वळले तर त्याचं नुकसान हे महाविकास आघाडीला उचलायला लागू शकतं. दुसरा एक अँगल त्याच्यामध्ये हा दिसून येतोय की शिवसेनेचं नाव न घेता, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं नाव न घेता फक्त काँग्रेस आणि NCPला त्यांच्याकडनं हा प्रस्ताव देण्यात आलाय. त्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये असं दिसतंय की जो मुस्लिम बहुल भाग आहे त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार नसेलच. अशा परिस्थितीमध्ये चर्चा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच करावी लागेल. मग त्यामध्ये भायखळासारखा मतदारसंघ असू शकतो, भिवंडीतले काही मतदारसंघ असू शकतात, मालेगाव मतदारसंघ असू शकतो किंवा मराठवाड्यातले काही मतदारसंघ असू शकतात. या ठिकाणी जर शक्य झालं तर काँग्रेस NCP वरती दबाव आणण्याचा प्रयत्न कुठेतरी MIMचा दिसतोय का? आणि दुसऱ्या बाजूला MIMला ॲक्सेप्ट करणं उद्धव ठाकरेंसाठी कठीण आहे ही गोष्ट सुद्धा त्यांना दिसते. जर शिवसेनेकडनं त्या बाबतीत प्रतिक्रिया आली तर त्याचाही फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये MIM घ्यायचा प्रयत्न नक्कीच करू शकतं. आधीच उद्धव ठाकरेंवरती महायुतीकडनं, खास करून भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं वोट जिहादचा आरोप लावला जातोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे खासदार मुंबईतनं जिंकलेत ते मुस्लिम मतांच्या आधारावरती जिंकलेत असाही एक आरोप त्याच्यावरती लावला जातोय किंवा असा प्रचार त्या बाबतीत केला जातोय. त्या परिस्थितीमध्ये MIMला बरोबर घेणं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला शक्य होणार नाही. महाविकास आघाडीमध्ये MIMला ॲडजस्ट करून घेणं याचा सगळ्यात जास्त विरोध हा त्यांच्याकडनंच होऊ शकतो आणि त्या पद्धतीने प्रतिक्रियाही आलेली आपण त्याच्यामध्ये बघितली आहे. त्यामुळे जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं याबद्दल ॲडव्हर्स रिॲक्शन आली तर विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होईल का हाही विचार कुठेतरी त्यांच्याकडनं केलेला बघायला मिळतोय. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काँग्रेस महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने रिवाईव्ह होतीये, काँग्रेसचा जो ट्रॅडिशनल ज्याला आपण वोट बँक म्हणूया किंवा काँग्रेसचा जो वोट बेस होता आदिवासी, दलित आणि मुस्लिम, हा लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडे वळलेला बघायला मिळतोय. यामुळे काँग्रेसचं रिवायवल झालं तर MIM सारखे पक्ष महाराष्ट्रामध्ये तग धरू शकणार नाहीत याची खात्री असल्यामुळे कमीत कमी अशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवून त्यामध्ये काही नवीन गोष्टी आपल्याला पदरात पाडून घेता येतील का, किंवा कमीत कमी ज्या मतदारसंघामध्ये MIMचं कॅडर आहे त्या मतदारसंघामध्ये आपली भूमिका अजून बळकटपणे मांडता येईल का, याचाच प्रयत्न हा MIM कडनं करताना आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे MIMच्या पत्रावरती काँग्रेस NCPची प्रतिक्रिया काय होते याच्यावरती लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस MIM करता अल्पसंख्याक समुदाय ज्या विधानसभा क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, ज्यांच्या मतांच्या आधारावरती काँग्रेसचे आमदारची संख्या वाढू शकते, ते मतदारसंघ कमीत कमी MIMसाठी सोडण्याची तयारी दाखवणार नाही ही गोष्ट स्पष्ट दिसते. आणि त्याचमुळे अजून एक त्याच्यामधला मुद्दा इंटरेस्टिंग असा आहे की काही महिन्यांपूर्वी म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी अचानक आपण बघितलं होतं की भारत राष्ट्रीय समिती के चंद्रशेखर राव यांचा पक्ष जो तेलंगणामध्ये त्यावेळेस सत्तेवरती होता, त्या पक्षाने महाराष्ट्रामधल्या तेलंगणा सीमेलगतच्या अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधनं काही नेत्यांना आपल्या पक्षात घ्यायला सुरुवात केली होती. परिस्थिती अशी आहे की तेलंगणामध्ये MIM आणि BRSचं अंडरस्टँडिंग अनेकदा आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा त्याच अंडरस्टँडिंगचा वापर मराठवाड्यामध्ये काउंटर म्हणून महायुतीकडनं केला जाईल का अशी एक शक्यता निर्माण झाली होती. पण विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने ज्या 2023च्या डिसेंबर महिन्यामध्ये झाल्या तेलंगणाच्या, त्याच्यामध्ये काँग्रेस त्या ठिकाणी निवडून आली आणि BRSचा पराभव झाला. त्यानंतर तेलंगणातलंही राजकारण बदललं. तेलंगणाच्या राजकारणावरती MIMचा असलेला प्रभावही त्या पद्धतीने कमी झाला. त्यामुळे महाराष्ट्रात हा एक शेवटचा प्रयत्न MIM कडनं केला जातोय. त्याला काँग्रेस आणि NCP काय प्रतिक्रिया देते यावर आपण लक्ष ठेवूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता. आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत रहा मुंबई तक.